हॅलो, नमस्ते. माया हियर. कसे आहात? स्वस्त ना? येस. पावसाळ्याचा सीझन चालू झालेला आहे. सगळीकडे पाऊस पडतोय. छान श्रावण सुरू झालेला आहे. आनंदी वातावरण आहे. पण त्यासोबतच आपल्याला आपल्या स्वास्थ्याबद्दल काळजी घेणं पण गरजेचं आहे. या पावसाळ्याच्या सीझनमध्ये खूप जास्त बॅक्टेरिया पसरलेले असतात आणि ते सूक्ष्म असतात. आपल्या डोळ्यांना ते दिसत नाहीत, पण आपल्या शरीरावर ते इफेक्ट करत असतात. सो ज्या लोकांची इम्युनिटी पॉवर कमी आहे तर ते लोक या दिवसामध्ये शक्यतो आजारी पडण्याचे जास्त चान्सेस आहेत. तर आपल्याला काय करायचे, काय काळजी घ्यायची आहे, तर आपल्या खाण्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन सी म्हणजेच इम्युनिटी बूस्टरचा आपल्याला समावेश करायचा आहे. ज्या फळांमध्ये, ज्या भाज्यांमध्ये आपल्याला व्हिटॅमिन सी मिळत असतो ते आपल्याला जास्त सेवन करायचं आहे. त्यासोबतच आपल्याला ओले कपडे परिधान करायचे नाहीये, कारण आपल्याला स्किनवर रॅशेस येणं किंवा स्किनचे काही त्रास होण्याची जास्त संभावना आहे. तर आपल्याला कोरडे करूनच आपल्याला कपडे परिधान करायचे आहेत. त्यासोबतच या दिवसामध्ये जे काही पाणी पितोय ते आपल्याला उकळून, गाळून किंवा आपल्याला फिल्टर्ड केलेलं पाणी हे घ्यायचं आहे. कारण सगळ्यात जास्त आजार हे फक्त गढूळ पाण्यामुळं किंवा खराब पाणी पिल्यामुळंच हे होत असतात. या छोट्या छोट्या टिप्स आहेत. आपल्याला या गोष्टींचा अवलंब करायचा आहे आणि आपल्या शरीराची काळजी घ्यायची आहे. त्यासोबतच आपण या दिवसामध्ये बाहेर फिजिकल ॲक्टिव्हिटीसाठी, वॉकिंगसाठी, रनिंगसाठी किंवा व्यायामासाठी नाही जाऊ शकत. तर आपल्याला इनडोअर ॲक्टिव्हिटी म्हणजे आपण घरात बसूनच काही ना काही फिजिकल ॲक्टिव्हिटी केली पाहिजे. आपण जेवढे ॲक्टिव्ह राहू तेवढे आपली इम्युनिटी वाढू शकते आणि आपलं स्वास्थ्य चांगलं राहू शकतं. याबद्दल अशीच अनेक काही माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या आरोग्याच्या पाठशाळेला नक्कीच व्हिजिट करू शकता. ऑनलाईन किंवा ऑफलाईन माहिती घेऊन आपल्या आरोग्याला सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करू शकता. थँक्यू.